असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिया मुझा एक महाराष्ट्र देश हा, प्रिया मुझा एक महाराष्ट्र देश हा. प्रिया मुझा एक महाराष्ट्र देश हा. तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा. महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ, विद्येचा सुगंध पराक्रमात दरवळत होता. महाराष्ट्राला परंपरा लाभली ती सम्राट शातवाहनांच्या पराक्रमाची. महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या या बहुअंगाने विकसित होता. शूर, वीर, कवी, राजे, पंडित, सांत, थोर, स्त्रिया सगळे सौख्याने नांदत होते. दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या अत्याचे खाली भरडला जात होता. आदिलशाह आणि मोगलांच्या सक्तीचा अर्थ अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे, धनधान्य, स्त्रिया सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष धुमसत होता. नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड दारुघड दारुघड. दारी उभा मी आई कधीचा गांजून गेलो पार, सांग भवानी तुझ विन आम्हा कोण असे आधार. दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया. जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली. ठेवू का? या राज या. काय नाव ठेवलं? सांगू? सांगा की. शिवाजी. या की झोका द्यायचं तुम्ही. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे.
चमत्कार सिद्धीसाठी सर्वस्व समर्पित करावयास तयार होते. स्वबळावर स्वपराक्रमाने स्वतःची दौलत संपादण्याचे त्यांचे स्वप्न होते. नसा नसातून ज्वलंत स्वाभिमान दौडत होता. जीवाला जीव लावणारे साथीदार शिवरायांनी जोडले. गरीब पराक्रमी मावळ्यांना हेरले. त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले. असे कितीतरी सवंगडी शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते. सर्व मावळ्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावरती शिवबाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांकित पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापना करीत आहोत. स्वराज्य स्थापना करीत आहोत. त्यात तू आम्हास यश दे. त्यास तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. माननीय महोदय, हा केवळ कलेचा विलास नाही, ही एक महापुरुषाची त्यांच्या अल्पमती भक्तांनी मांडलेली पूजाच आहे. हे छत्रपती शिवराय अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र. आम्ही पामर त्याचे वर्णन काय करणार. म्हणून आपल्या चरित्र सागरातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाटण्याचा प्रयत्न करीत आहोत. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की. इसवी सन 2 मार्च 1660 रोजी सिद्धी जोहरने पन्हाळगडास वेढा दिला होता. यावेळी छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ किल्ल्यावरती अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्धी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला. मसूदच्या सैन्यानं मराठ्यांना घोड खिंडीत गाठले. राजे आता उसंत नाही. 300 धारकरी घेऊन तुम्ही गड गाठा. आम्हीही खिंड लढवितो. जा राजे. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. राजे आता बोलत बसायला फार वेळ नाही. एकदा वडिलकीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा. राजे गड गाठा. पण बाजी, फुलाजी, तुम्ही आमची चिंता करू नका. राजे तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेचा आवाज करा. तोवर एकही कणीम या खिंडीतून आत येणार नाही. राजांचे डोळे भरून आले. त्यांनी बाजींना मिठी मारली. फुलाजींना कवटाळलं. धोक्यांचा एक लोट आला आणि बाजी आणि फुलाजी दिसेनासे झाले. राजे खेळण्याकडे चालू लागले होते. गजाखिंड ते खेळणं अंतर 1.5 कोस तरी दूर होते. समोर येणारं मसूदचं 5000चं सैन्य होतं आणि बाजी अवघे 300 मावळ्यांसह खिंडीत सज्ज होते.
घे गोली चला. मी लढणार. महाराजांचे राज्याभिषेक सोहळा सुरू होत आहे तर सर्वांनी आपल्या जागेवर 2 मिनिटं उभा राहावे. हर हर खरी पावन झाली खिंड ती बाजी प्रभूंच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने. 350 वर्षानंतर रयतेच्या स्वप्नातील स्वराज्य साकार झाले. आणि अशा रयतेच्या राजाचा हा राज्याभिषेक. अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची. अजूनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची. कुणाची हिंमत नाही मराठीला संपविण्याची. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि शिवरायांच्या विचारांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. शिवछत्रपती शिवाजी महाराज.